हॅलो डिअर स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सायन्स ट्युटोरियल विथ वाघ सर. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं तर ॲटॉमिक स्ट्रक्चर किंवा ॲटमचं स्ट्रक्चर कसं फॉर्म होतं, न्यूक्लियस आणि एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. मग न्यूक्लियसमध्ये आपण पाहिलं की न्यूक्लियसमध्ये दोन टाईपचे न्यूक्लियन्स असतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, आणि एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टमध्ये एकच असतो, दॅट इज इलेक्ट्रॉन. टोटल सबॲटॉमिक पार्टिकल्स किती आहेत ॲटमच्या स्ट्रक्चरमध्ये? 3 आहेत, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. त्यापैकी न्यूक्लियसमध्ये 2 आहे, एक आहे प्रोटॉन, दुसरा आहे न्यूट्रॉन, आणि एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टमध्ये आहे तिसरा सबॲटॉमिक पार्टिकल ज्याचं नाव आहे इलेक्ट्रॉन. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण न्यूक्लियस बद्दलची इन्फॉर्मेशन पाहिली आणि न्यूक्लियस मधला एक सबॲटॉमिक पार्टिकल आपण काल स्टडी केलं, दॅट इज प्रोटॉन. आणि मग आज आपण पाहणार आहोत आजच्या लेक्चर म्हणजे लेक्चर नंबर 6 मध्ये न्यूक्लियस मधला दुसरा सबॲटॉमिक पार्टिकल न्यूट्रॉन, आणि मग एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट मधला आणि ओव्हरऑल तिसरा सबॲटॉमिक पार्टिकल दॅट इज इलेक्ट्रॉन. तर मग ॲटमचं स्ट्रक्चर जे आहे, काल आपण पॉईंट सुरू केला तर कम्प्लीट आज होऊन जाईल. काल पहिला आपण न्यूक्लियस म्हणजे काय, आणि न्यूक्लियस मध्ये 2 आहेत सबॲटॉमिक पार्टिकल्स, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. त्यापैकी आपण प्रोटॉन पाहिला, आणि आज आपण पाहणार त्याच्या पुढचा सबऑर्डिनेट पार्टिकल दॅट इज न्यूट्रॉन, आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट मध्ये इलेक्ट्रॉन. म्हणजे ॲटमचं स्ट्रक्चर पूर्णपणे इथं काय होईल, कम्प्लीट होईल. आणि मग नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या पुढचा पॉईंट पाहणार आहोत, बरोबर. चला तर मग स्टार्ट करूया लेक्चर नंबर 6. टॉपिक आपण स्टार्ट केलेला आहे इनसाइड द ॲटम. सो बघा, सेकंड पाहतोय आपण आता न्यूक्लियस मधला सेकंड सबॲटॉमिक पार्टिकल. काल आपण पाहिलं प्रोटॉन, आज पाहतोय न्यूट्रॉन. तर न्यूट्रॉन काय आहे मग? न्यूट्रॉन इज अन इलेक्ट्रिकली न्यूट्रल सबॲटॉमिक पार्टिकल and is denoted by the symbol n, small n. ओके, सो इलेक्ट्रिकली न्यूट्रल सबॲटॉमिक पार्टिकल आहे. तर आपण काल पाहिले की न्यूक्लियस मध्ये किंवा न्यूक्लियसवर जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो कुणामुळे आहे? प्रोटॉनमुळे. आणि कालही मी शिकवताना सांगितलं होतं की प्रोटॉनवर असणारा पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यामुळेच न्यूक्लियसवर काय आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि मी काय म्हटलं तर न्यूट्रॉनवर कुठला चार्ज नसतो. तर तेच आपण इथं पहिलं सेंटेन्स टाकलेलं आहे की न्यूट्रॉन हा काय इलेक्ट्रिकली न्यूट्रल सबॲटॉमिक पार्टिकल आहे. म्हणजे असं सबॲटॉमिक पार्टिकल आहे ज्याच्यावर कुठला चार्ज नाहीये, आणि त्याचा सिम्बॉल काय आहे? आपण n ने डिनोट करतो, बरोबर. सेकंड पॉइंट बघा, न्यूट्रॉन मध्ये काय आहे की नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियस इज डिनोटेड बाय द सिम्बॉल कॅपिटल N. फक्त न्यूट्रॉनचा सिम्बॉल जर आपल्याला शो करायचा असेल, डिनोट करायचा असेल, तर आपण स्मॉल n वापरतो. आणि मग आपल्याला जर न्यूक्लियस मध्ये टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन्स जर दाखवायचे असतील, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स संख्येमध्ये जर आपल्याला दाखवायचं असेल की किती न्यूट्रॉन आहेत एखाद्या ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये, तर त्यावेळेला आपण काय करतो? कॅपिटल एन ने तो सिम्बॉल आपण रिप्रेझेंट करत असतो किंवा डिनोट करत असतो. ओके, सो नेक्स्ट पॉइंट काय आहे? ऑल द एलिमेंट्स कंटेन न्यूट्रॉन्स एक्सेप्ट हायड्रोजन. तर आपल्या पिरियोडिक टेबल मध्ये टोटल 118 एलिमेंट्स आहेत. तर 118 एलिमेंट्स पैकी 117 एलिमेंट्स मध्ये प्रत्येकामध्ये काय आहे? न्यूट्रॉन हा प्रेझेंट आहे. ऑल एलिमेंट्स कंटेन न्यूट्रॉन्स एक्सेप्ट हायड्रोजन. पहिला जो एलिमेंट आहे 118 एलिमेंट्स मधला पिरियोडिक टेबल मध्ये, दॅट इज हायड्रोजन. हायड्रोजन एकमेव असा एलिमेंट आहे ज्याच्यामध्ये न्यूट्रॉन हा काय आहे? ॲब्सेंट आहे. त्याच्यामध्ये न्यूट्रॉन हा प्रेझेंट नसतो. बाकी सगळ्या एलिमेंट्स मध्ये काय आहे की न्यूट्रॉन हे असतात. ओके, सो नेक्स्ट काय मग की मग ॲटमचं जे मास आहे ते पूर्ण कुठं असतं? न्यूक्लियस मध्ये कॉन्सन्ट्रेटेड असतं, काल आपण पाहिलं. आणि मग प्रोटॉनचं पण काही ना काहीतरी मास आहे. त्याच प्रकारे मास ऑफ अ न्यूट्रॉन इज अप्रॉक्सिमेटली 1 U, दॅट इज 1 डाल्टन, विच ऑलमोस्ट इक्वल टू प्रोटॉन. तर बघा, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण प्रोटॉन बद्दल पाहिलं की प्रोटॉन मध्ये आपण काय सेंटेन्स पाहिलं की एका प्रोटॉनचं मास हे अप्रॉक्सिमेटली काय असतं? 1 डाल्टन, आणि त्याची व्हॅल्यू पण पाहिली आपण, बरोबर. 1.66 1 डाल्टन इज इक्वल टू हाऊ मच? kg, किलोग्राम. 1.66 into 10 to the power -27 kg. तर 1 डाल्टन जसं प्रोटॉनचं मास आहे तसंच अप्रॉक्सिमेटली न्यूट्रॉनचं मास सुद्धा काय? 1 डाल्टनचं आहे, जे की काय ऑलमोस्ट जेवढं प्रोटॉनचं मास असतं 1 डाल्टन, तेवढंच जवळपास काय असतं? न्यूट्रॉनचं सुद्धा मास असतं. म्हणजे काय म्हणलं? न्यूट्रॉनचं जे मास आहे ते ऑलमोस्ट इक्वल टू प्रोटॉन. प्रोटॉनच्या मास एवढंच काय आहे? न्यूट्रॉनचं मास आहे. तर हे पाहिलं आपण न्यूट्रॉन. आता पाहूया एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. तर आपण कालच्या लेक्चरमध्ये जे पाहिलं न्यूक्लियस मध्ये 2 सबऑर्डिनेट पार्टिकल्स असतात, त्याला आपण न्यूक्लियॉन्स म्हणतो. न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतात म्हणून 2 टाईपचे सबऑर्डिनेट पार्टिकल्स, एक आहे प्रोटॉन जो की आपण काल पाहिला, आणि आज कोणता पाहिला? दुसरा सबऑर्डिनेट पार्टिकल किंवा दुसरा टाइप ऑफ न्यूक्लियॉन्स दॅट इज न्यूट्रॉन. आणि मग आता आपल्याला पाहिजे न्यूक्लियसच्या अराउंडचा पार्ट, म्हणजेच काय? एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट.
तर एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट मध्ये काय येतो इलेक्ट्रॉन. एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट इन्क्लूड इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स हे काय येतात न्यूक्लियसच्या अराउंड जो पार्ट आहे बाहेरचा त्याला आपण म्हणतो एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. त्याच्यामध्ये काय येतात इलेक्ट्रॉन हा तिसरा सब ॲटॉमिक पार्टिकल येतो. मग आता इलेक्ट्रॉन बद्दल पाहूया. इलेक्ट्रॉनचा बघा इलेक्ट्रॉन इज अ निगेटिव्हली चार्जड सब ॲटॉमिक पार्टिकल अँड इज डिनोटेड बाय ई मायनस. म्हणजेच काय तर बघा इलेक्ट्रॉन हा काय आहे निगेटिव्हली चार्ज आहे. जसं आपण काय पाहिलं होता प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि आताच पाहिलं आपण न्यूट्रॉन इज न्यूट्रल म्हणजे न्यूट्रॉनवर नो चार्ज, प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज आणि मग इलेक्ट्रॉनवर कुठला चार्ज आहे निगेटिव्ह चार्ज हा आहे आणि तो असा सब ॲटॉमिक पार्टिकल ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे आणि त्याचा सिम्बॉल आपण कसं डिनोट करतो ई मायनस. म्हणजेच काय ई इलेक्ट्रॉन आणि मग मायनस त्याच्यावरचा आपण चार्ज शो करत असतो. ई मायनस हा त्याचा काय आहे इलेक्ट्रॉनला रिप्रेझेंट करण्याचा सिम्बॉल आहे त्याला आपण ई मायनस ने डिनोट करतो. ओके सो ईच इलेक्ट्रॉन कॅरीज 1 युनिट ऑफ निगेटिव्ह चार्ज म्हणजेच -1 e. सो -1 e इज इक्वल टू हाऊ मच कुलोम -1.6 into 10 to the power -19 कुलोम. बघा प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण प्रोटॉन मध्ये पाहिलं होतं की सेम एक प्रोटॉनवर काय असतो जे काही चार्ज असतो एका चार्जची व्हॅल्यू किती असते सेम तीच आहे 1.6 into 10 to the power -19 कुलोम. पण प्रोटॉनवर एका प्रोटॉनवर एक पॉझिटिव्ह चार्ज असतो बरोबर दोनवर दोन म्हणजे प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. सो ती व्हॅल्यू आपण पॉझिटिव्ह दाखवतो. ती सेम व्हॅल्यू आहे एका चार्जची एक निगेटिव्ह चार्ज म्हणजेच काय तर -1.6 into 10 to the power -19 कुलोम. किती काही इलेक्ट्रॉन्स असणार तेवढं काय असणार ते मायनस साइन येणार. त्या एका चार्जची व्हॅल्यू जर किती असेल -1.6 into 10 to the power -19 कुलोम असेल तर दोन इलेक्ट्रॉनवर दोन निगेटिव्ह चार्ज आहे तर इंटू 2 करायचं पण मायनस साइन वापरायचं कारण इलेक्ट्रॉनवर हा चार्ज मायनस असतो आणि प्रोटॉनवर काय असतो पॉझिटिव्ह. तिथं जी व्हॅल्यू आपण शो केलेली आहे तीच व्हॅल्यू इथं आहे फक्त फरक काय तिकडे प्लस दाखवायचं इथं मायनस दाखवायचं बरोबर. सो नेक्स्ट पॉइंट आहे की मास ऑफ एन इलेक्ट्रॉन इज 1800 टाइम्स बघा लेस दॅन दॅट ऑफ अ हायड्रोजन ॲटम. देअरफॉर मास ऑफ एन इलेक्ट्रॉन कॅन बी निग्लिजिबल. बघा तर इलेक्ट्रॉनचं जे मास आहे जसं आपण प्रोटॉनचं मास पाहिलं आणि आता न्यूट्रॉनचं मास पाहिलं जे की काय जवळपास 1 डाल्टन एवढं काय अप्रॉक्सिमेटली जे इक्वल आहे. प्रोटॉनचं जेवढं आहे तेवढंच न्यूट्रॉनचं आहे परंतु जे इलेक्ट्रॉनचं मास आहे ते काय आहे 1800 टाइम्स लेस दॅन दॅट ऑफ हायड्रोजन ॲटम. आता हायड्रोजन ॲटमचं सुद्धा मास आपण काल पाहिलं जे की अप्रॉक्सिमेटली एक प्रोटॉनच्या एवढं आहे म्हणजे 1 डाल्टन आहे. मग 1 डाल्टन हे जे काही हायड्रोजनचं मास आहे ह्याच्या किती 1800 टाइम्स काय आहे लेस आहे. म्हणजे हायड्रोजन ॲटमचं जे मास 1 डाल्टन आहे त्याच्या 1800 टाइम्स काय आहे लेस आहे. म्हणजे त्या 1 ला जर आपण 1800 ने डिवाइड केलं 1 या व्हॅल्यूला 1800 ने जर डिवाइड केलं तर जी काही व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू असते ते मास असतं इलेक्ट्रॉनचं जे की खूपच काय आहे निग्लिजिबल आहे. पॉइंट मध्ये जातं आन्सर. सो म्हणून आपण काय म्हणतो मास ऑफ एन इलेक्ट्रॉन कॅन बी निग्लिजिबल. म्हणजे इलेक्ट्रॉनचं जे मास आहे पूर्ण ॲटम मध्ये स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं मास हे 1 डाल्टन आहे आणि मग त्यांच्या 1800 टाइम्स हायड्रोजन ॲटमच्या 1800 पटीनं कमी मास कुणाचा आहे इलेक्ट्रॉनचा आहे आणि म्हणूनच आपण किती कमी आहे 1800 पटीनं. सो आपण काय म्हणतो इलेक्ट्रॉनचं मास कसं आहे क्षुल्लक आहे निग्लिजिबल आहे मोजता येणार नाही एवढं आहे म्हणजे खूपच कमी आहे आणि म्हणूनच आपण म्हणतो असतो की पूर्ण ॲटमचं मास कुठं कॉन्सन्ट्रेटेड आहे न्यूक्लियस मध्ये जिथं कोण कोण आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करतात अराउंड द न्यूक्लियस. सो त्याचं मास हे खूप निग्लिजिबल आहे ना क्षुल्लक आहे त्यामुळे ते आपण काउंट करत नाही. ते लक्षात. सो हे आपण सेकंड पॉइंट पाहिला. थर्ड पॉइंट ओके. नेक्स्ट पॉइंट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस म्हणजे Z. बघा आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं की प्रोटॉनचा जो काही नंबर आहे त्या नंबरवरून काय ठरतं त्याचा ॲटॉमिक नंबर. सो इथं Z सिम्बॉल दाखवलेला आहे. तर बघा जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच इलेक्ट्रॉन्स हे असतात. मग इथं काय म्हणलं तर इलेक्ट्रॉन पॉइंट मध्ये काय म्हणतोय आपण की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मध्ये म्हणजे न्यूक्लियसच्या अराउंड जे काही रिव्हॉल्व करतात एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तर ते काय असतात इक्वल असतात नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये जे काही प्रोटॉन आहेत तेवढ्या प्रोटॉन सोबत इलेक्ट्रॉनचा नंबर हा काय असतो इक्वल असतो. सो आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. म्हणजेच काय जेवढे प्रोटॉन म्हणजे तेवढे पॉझिटिव्ह चार्ज. सपोज 10 प्रोटॉन आहेत एखाद्या एलिमेंट मध्ये ॲटम मध्ये आणि मग त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन किती रिव्हॉल्व करतात 10. सो 10 प्रोटॉन अँड 10 इलेक्ट्रॉन काय होतात कॅन्सल होतात.
म्हणजे प्रोटॉनवर 10 प्रोटॉन त्याचा अर्थ काय पॉझिटिव्ह 10 चार्ज म्हणजे +10 आणि इलेक्ट्रॉन 10 त्याचा अर्थ काय -10. सो +10 -10 कॅन्सल 0. सो ओव्हरऑल चार्ज काय असेल त्याच्यावर 0 असेल म्हणजे तो काय असतो ऍटम हा इलेक्ट्रिकली काय असतो न्यूट्रल बिकॉज चार्जेस आर बॅलन्स्ड. जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनचा जो नंबर आहे तो एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट मधल्या इलेक्ट्रॉनचा नंबर हा न्यूक्लियस मधल्या प्रोटॉनच्या नंबर सोबत काय असतो इक्वल असतो किंवा बॅलन्स असतो. सो ओव्हरऑल ऍटमवर कुठला चार्ज नसतो म्हणजे तो काय असतो इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ओके लास्ट पॉइंट. मग लास्ट पॉइंट काय कन्क्लुजन आहे बघा की आपल्याला माहिती आहे आताच पहिला आपण 1800 पटीनं इलेक्ट्रॉनचा मास काय आहे लेस आहे हायड्रोजन ऍटमच्या मासपेक्षा. सो म्हणून मास ऑफ एन इलेक्ट्रॉन इज निग्लिजिबल देअरफॉर मास ऑफ एन ॲटम इज मेनली ड्यू टू प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन इट्स न्यूक्लियस. बघा तर पूर्ण ॲटमचं जे मास आहे ते कुणामुळे आहे तर त्या न्यूक्लियस मध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनमुळे. आणि इलेक्ट्रॉनचं मास निग्लिजिबल असल्या कारणानेच काय म्हणतो आपण की पूर्ण ॲटमचं जे मास आहे ते कुणामुळे आहे त्या न्यूक्लियस मध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनमुळे आहे. येते लक्षात. सो आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहिलं न्यूट्रॉन, एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट मधला पहिला आपण इलेक्ट्रॉन आणि मग आय होप तुम्हाला माझं लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मग नेक्स्ट लेक्चर मध्ये याचा पुढचा भाग आपण पाहणार आहोत. आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय. थँक्स फॉर वॉचिंग.